पाश्चिमात्य देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। त्यामुळे संपूर्ण देशभरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची वितरण व्यवस्था कोलमडली आहे। गॅस सिलेंडर मिळावं म्हणून अनेक ठिकाणी ग्राहकांना रांगेत उभं राहण्याची वेळ आली आहे। या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असताना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या 3 गावांनी देशहित सर्वप्रथम म्हणत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। एकीकडे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांची धडपड सुरू असताना या 3 गावांनी आपल्याला गॅस सिलेंडर मिळालं तरी ते न घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांनी असा निर्णय का घेतला तेच या व्हिडिओत पाहूया। बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा ही 3 गावं धुळे जिल्ह्यातल्या प्रमुख ग्रामीण भागात मोडतात। आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धामुळे निर्माण झालेली इंधन टंचाई लक्षात घेता या गावांनी पुढील 6 महिन्यांसाठी LPG गॅसचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे। विशेष म्हणजे गॅस सिलेंडर मिळालं तरी ते घ्यायचं नाही असं ग्रामस्थांनी ठरवलंय। देशहित सर्वोच्च स्थानी अशी भूमिका घेऊन इंधन बचतीचा निर्धार त्यांनी केलाय। यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। 3 गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते। ग्रामीण भागात स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून चुलीचा वापर करता येऊ शकतो। चुलीसाठी लाकडं, शेणाच्या गौऱ्या सहज उपलब्ध होतात, पण शहरी भागात मात्र चूल वापरणं शक्य नाही। त्यामुळं आपण गॅस सिलेंडर वापरणं बंद केलं तर वाचणारे सिलेंडर शहरी भागात कामात येतील, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून 3 गावांनी LPGला रामराम केला। हा निर्णय घेताना महिलांना अडचण येऊ नये यासाठी काही ठिकाणी सामूहिक स्वयंपाक केंद्र उभारता येतील का या दृष्टीनेही विचार विनिमय सुरू आहे। गावकऱ्यांची बैठक झाली। बैठकीमध्ये असे विषय घेण्यात आले की जे सध्या मिडल ईस्ट देशांमध्ये जे युद्धाची परिस्थिती सुरू आहे त्या अनुषंगाने जे आपल्या देशामध्ये LPG गॅसचा तुटवडा जाणवते, तर त्याचंच एक गावकऱ्यांनी बारीपाडा असेल, चावडीपाडा असेल, मोहगाव असतील, आपले माननीय पद्मश्री चैत्रामदादा पवार, सरपंच अनिल पवार, सरपंच रमण बैरम, सरपंच लक्ष्मण माले असे प्रमुख गावकऱ्यांची किंवा सरपंच एकत्रित बैठक झाली बारीपाडा, मोहगाव, चावडीपाड्यामध्ये। इथं असं ठरवण्यात आलं की आपण आम्ही युजोला योजना ज्या गॅस असेल तर ते आमच्या या गावांमध्ये जवळपास 450च्या आसपास गॅस आहेत, किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे आम्हाला योजनेमध्ये मिळालेले गॅसेस आहेत ते आहेत, ते असं ते सगळे आम्ही 6 महिन्यापर्यंत ते गॅस भरणार नाही असं गावकऱ्यांनी हे सांगितलं की आपण जे देश आपले जे भाऊबंद आहेत सिटीमध्ये राहणारे, जे पक्के घरांमध्ये किंवा जे असं राहतात किंवा त्यांना ते चुली पेटवता येणार नाही, अशाने आपली एक छोटीशी एक मदत होईल, त्या अनुषंगाने आम्ही गॅस घेणे 6 महिन्यापुरतं बंद केलेलं आहे। आणि आमच्या गावाची लोकसंख्या 1000 आहे, चावडीपाड्याचे 1500, बारीपाड्याचे 1100 लोकसंख्या आहे। असं करून या सगळ्या गावामध्ये ठरवण्यात आलेले आहे। या 3 गावांबद्दल अजून एक चांगली गोष्ट म्हणजे ते सतत काही ना काही विधायक उपक्रम राबवत असतात, त्यामुळं आदर्श गावं म्हणून त्यांचा लौकिक आहे। आम्ही मोहगावमध्ये गेल्या 6-7 वर्षापासून गावामध्ये सेंद्रिय शेती, शिक्षण असेल, आरोग्य असेल, असं धार्मिक विषय असेल, बरेच कार्यक्रम गावात आम्ही घेत असतो। त्यामध्ये आमचे ग्राम समिती आहे, तर गावामध्ये आम्ही प्लास्टिक मुक्ती हा विषय पण मागच्या वर्षी एक सुरू केला सगळ्या गावातील गावकरी मिळून। आणि आम्ही गावातील सगळे तरुण मिळून कोरोनामध्ये एक लायब्ररी देखील सुरू केली, ती वाचनालय, ते पण आमचं सुरू आहे। आणि आमचं बारीपाडा, चावडीपाडा, मोहगाव एक वनधन केंद्र सुरू आहे। वनधन केंद्राचं मोहगावमध्ये ऑइल एक मशीन बसवलेलं आहे, आणि आम्ही 3 गावांमध्ये पत्रावळी मशीन देखील बसवले आहेत, आणि ते पळसाचे पत्राचे पानं आम्ही बनवत असतो। त्यामध्ये शेबरी नॅचरल असं आमचं प्रोडक्ट पण आहेत। मोहाचं ऑइल असेल, मोहापासनं मोहा मनुके असतील, मोहाच्या तेलापासून साबण बनवलेले, मॉइश्चरायझर्स आहे, असं विविध आम्ही चॉकलेट असतील मोहाचे, जवळपास 6 प्रकारे प्रोडक्ट 3 गावांमध्ये बनवले जातात। एक चांगल्या प्रकारे आम्हाला एक रोजगार निर्मिती देखील होत आहे। असं ह्याच दिशेने आम्ही एक बारीपाड्यावरती पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। इंधन टंचाईला तोंड देताना देशासाठी थोडा त्याग करण्याची हीच वेळ आहे, हा संदेश या 3 गावांनी दिलाय। इतरांनी देखील या संकटाच्या काळात इंधन बचत कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न केले
तर इंधन टंचाईची झळ काही प्रमाणात कमी होईल हे मात्र नक्की. तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.